लातूर जिल्ह्यात आज सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत। शाळेच्या पहिल्याच दिवशी निलंगा तालुक्यातील पानचिंचोली या गावात जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा या शाळेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाकडून बैलगाडीमधून गावातून मिरवणूक काढत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले। विद्यार्थ्यांचे पाऊल पडते शिक्षणाकडे या उपक्रमांतर्गत या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे पाय बुडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचं केंद्र प्रमुख पांडुरंग मस्के यांनी सांगितले। या केंद्रांतर्गत आलेल्या सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने स्वागत करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट एकमत डिजिटल लातूर। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानचिंचोली येथे मला हजर राहण्याचा योग आला आणि हा उपक्रम पाहून मी इतका भारावून गेलो की पूर्वीच्या काळामध्ये मुलांना उचलून शाळेत पाठवत होते, पण आज मुलाला उचलून प्राध्यापक शिक्षक आज मुलाचं कौतुक करून हार फुलं घालून शाळेमध्ये प्रवेश देत आहेत। तर हा उपक्रम इतका चांगला आहे की त्याच्यामुळं ग्रामीण भागातली मुलंसुद्धा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडं आकर्षित होतील असा माझा एक अंदाज आहे। आज सर्वप्रथम सकाळी आम्ही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचं वाजत गाजत बैलगाडीमध्ये नवप्रवेशित बालकांचा शाळेमधून प्रवेश दिंडी काढली आणि प्रवेश दिंडीच्या माध्यमातून गावभर या शाळा सुरू झालेली जनजागृती केली। त्याचबरोबर आम्ही एप्रिलपासून गावामध्ये या शाळेच्या बाबतीत वेगवेगळे उपक्रम सांगत होतो आणि त्या माध्यमातून सलग 3 वर्षापासून आमच्या शाळेचा पट आमच्या उपक्रमाची दखल घेऊन वाढत आहे। आज प्रभात फेरीच्या नंतर शाळेत आम्ही विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना हार घालून स्वागत केलं। त्याचबरोबर ज्याप्रमाणे नववधूचं आपण घरामध्ये स्वागत करतो त्याप्रमाणे मुलांच्या शाळेतील पहिले पाऊल हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे आणि यानंतर आम्ही पाठ्यपुस्तकांनी गणवेशाचं सुद्धा वितरण करणार आहोत। कुठली शाळा आहे सर? कुठल्या शाळेमध्ये करण्यात आलेला उपक्रम? जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानचिंचोली या ठिकाणची ही शाळा आहे।